मित्रांनो, तुम्ही घरकुलसाठी पात्र आहात, पण ग्रामसभेमध्ये जी यादी आलेली आहे त्यामध्ये तुमचं नाव गाळलं गेलंय का? किंवा तुमच्या गावानं काय राजकारण केलंय का? अशा पद्धतीचा जर किस्सा तुमच्यासोबत पण झालेला असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओवर आलाय. आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कळणार आहे, तर तुमचं नाव तुमच्या ग्रामपंचायतीतून किंवा ग्रामसभेतून गाळलं गेलं असेल किंवा यादीत नाव आलंय आणि तरीसुद्धा तुमच्या नावाचं वाचन केलं नाही, त्याच पद्धतीने तुमचं नावच आलं नाही यादीत, तर मित्रांनो तुम्ही योग्य व्हिडिओवरती आलेला आहात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुमचं घरकुल तुम्हाला कसं मिळेल आणि तुम्ही जर का पात्र असाल, खरोखर जर का पात्र असाल तर काय प्रोसेस आहे ग्रामपंचायतीतून तुमचं घरकुल मिळवण्याची, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तुमचंही घरकुलच्या यादीमध्ये नाव होतं, परंतु ते जर का गाळलं असेल आणि तुमच्या गावातील श्रीमंत लोकांची नावं आली आणि गोरगरिबांची नावंच आली नाहीत, असं जर का झालं असेल तर तुम्ही 100% याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता. आता काय ऑब्जेक्शन घेणार, कसं ऑब्जेक्शन घेणार ते मी सांगतो. सर्वात अगोदर तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जायचं. ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर तिथे ग्रामसेवक आणि सरपंच असतात, तर त्यांना स्पष्टपणे न घाबरता विचारायचं आहे. आता काय विचारणार, तर मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव या यादीमध्ये का आलेलं नाही. ग्रामसभेमध्ये जर का तुमचं नाव यादीमध्ये आलेलं असेल तर ग्रामसभेमध्ये त्याचं वाचन का केलं नाही, किंवा तुमचं जर का नाव वगळण्यात आलं असेल तर त्याचं स्पष्टपणे तुम्ही कारण विचारू शकता. आता तुम्ही ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर फक्त तोंडी बोलून माघारी येऊ नका. ग्रामपंचायतमध्ये तोंडी बोलून जर का काम होत नसेल तर तुम्हाला लेखी भाषा वापरावी लागते. आता लेखी भाषा काय वापरणार, तर मित्रांनो तुम्हाला त्यासाठी ग्रामपंचायतीला एक अर्ज करायला लागणार. आता अर्ज कसा करायचा, महत्त्वाचा मुद्दा असा येतो की तुम्हाला अर्ज करायची प्रोसेसच माहीत नसते. तर मित्रांनो घाबरू नका, आपल्याकडे अर्जसुद्धा PDF स्वरूपात उपलब्ध आहे. तर तो अर्ज कसा घ्यायचा हे सुद्धा याच व्हिडिओतून सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला घरकुल मिळवण्याची जबाबदारी आमची आहे. 100% जर का तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला घरकुलपासून कोणीच वंचित ठेवू शकत नाही. आता मित्रांनो, तुम्ही त्या अर्जामध्ये संपूर्ण माहिती लिहायची आहे. काय माहिती लिहिणार, तर तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचा पत्ता लिहायचा आहे, त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती, तुमचं घर कच्चं आहे किंवा तुमच्या घराला तुम्हाला राहण्यासाठी पक्कं घर नाही आणि आर्थिक परिस्थिती जी आहे ती हालाकीची आहे, अशा पद्धतीची मित्रांनो थोडीफार माहिती लिहायची आहे. ती मी तुम्हाला फॉर्मॅटमध्ये देऊन टाकेन. तर मित्रांनो आता काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यानंतर खाली कमेंट बॉक्स दिसतोय, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे फॉर्म. आता फॉर्म कमेंट केल्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच लिंक पाठवू. तर मित्रांनो आता फॉर्मॅटची लिंक तर मिळाली, PDF मिळाल्यानंतर ना तुम्ही ती PDF डाउनलोड करून आहे अशी माहिती भरून तुम्ही ग्रामपंचायतला देऊ शकता, किंवा जर का कोऱ्या कागदावरती लिहून जरी माहिती दिली तरीसुद्धा चालते. आता मित्रांनो तुम्ही हा अर्ज दिला म्हणजे तुम्हाला घरकुल मिळणार असं नाही. आता त्यासाठी काय करायला लागणार, सर्वात अगोदर तर तुम्हाला या अर्जाची पोच घ्यायला लागेल. पोच घेतल्यानंतर ग्रामसेवकाला सांगायचं आहे की इथून पुढे जर का कोणतीही सर्वेक्षणची यादी आली किंवा सर्वेक्षण करायसाठी लोक आली तर आम्हाला पहिल्यांदा सांगण्यात यावं किंवा कळवण्यात यावं. तर मित्रांनो अशा पद्धतीने ग्रामसेवकाला सांगायचं आहे. त्याच पद्धतीने सगळ्यात मोठा विषय ग्रामपंचायतीत जाऊन काय होतो, तर तुम्ही ग्रामपंचायतीत गेल्यानंतर तिथं पुढारी असतात किंवा इतर लोक असतात, तर एखादा येतो आणि तुम्हाला म्हणतो की आम्हाला 4-5 हजार रुपये द्या, आम्ही तुम्हाला घरकुल मंजूर करून देऊ. तर मित्रांनो घरकुल देणं हे कोणाच्याच हातात नसतं, ते संपूर्ण शासनाकडे असतं. आता शासन तुम्हाला घरकुल देत असते, त्यामुळे कुणालाही पैसे द्यायची गरज नाही. मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.